मंडळी. आत्ता आम्ही चाललो तर प्रयागराज. माग आमची बस उभी आहे आणि आत्ता समृद्धी महामार्गावरनं खालती उतरलो थोडासा फ्रेश व्हायला. दुपारचं जेवण बिवण केलं. आम्ही पेट्रोल पंपावरच बसलेलो आणि अजून प्रवास चालूच आहे. आता आम्ही चाललो होतो शेगावला. तिकडे आमची आजची वस्तू येईल. पिझ्झा खावायचा आहे का तुला? हा, पिझ्झा खावायचा आहे. पिझ्झा खावायचा बोलतो. पिझ्झा मस्त आहे. चॉकलेट शेक घ्यायला गेलतो 110 रुपयाचा. बघू किती एवढूसा ग्लास दिलाय इथं. पेट्रोल पंपात थांबलो थोडं डिझेल भरायला आणि इकडे मग चहा नाश्ता चालू होता. नंतर मग बोललो की पुढे जाऊन जागा शोधण्यापेक्षा जेवण करायला. इकडे पेट्रोल पंपाच्या साईडलाच मस्त जागा भेटली तर बसलो. आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. जेवण म्हणतात इकडे लोक. तर सुन्नरच्या का अशा कुठेतरी आम्ही मध्ये थांबलो पेट्रोल पंपाच्या इथे जेवण करायला. बाहेर तिकडे जेवण चालू आहे. आणि आता सध्या आलो आहे गाडीत बसायला. मॅच बघतोय. भारत बांगलादेशची मॅच चालू आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची. आणि जरा आराम करतोय. सकाळपासून भरपूर धावपळ चालू होती. काल पण दुकानात होतो. रात्री झोपायला 2 वाजले आणि सकाळी उठून मग तीच सर्व पॅकिंग काहीच केली नव्हती. आज सकाळी उठून सर्व पॅकिंग केली म्हणून सर्व गडबडच चालू होती. त्याच्यामुळं आज काय स्टार्टिंगपासून काढलं नाही. त्यानंतर थोडा जेव्हा टाईम भेटायला लागला त्याच्यानंतर चालू केला व्लॉग. आणि आत्ता जेवण वगैरे मग निघू. आता शेगावला पोचायचं आहे. शेगावला पोचायला अजून शेगाव पण 3-4 तास तरी अजून पुढं आहे. तर तिथं पोचायचं आहे. त्याच्यानंतर मग तिथं 1 दिवस स्टे राहील आमचा. आणि आज तिथं काहीतरी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे आणि तिथं पण मोठा प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे तिकडं पण आम्हाला ट्रॅफिक भेटेल. त्याच्यामुळं तिथं पण उशीर होणार आहे बहुतेक. भरपूर दिवसापासून प्लॅन चाललेला आमचा प्रयागराजला जाऊ. ज्या दिवशीपासून महाकुंभ मेला लागला आहे त्या दिवशीपासून चालू होता जाऊ. पण कामच एवढी होती दुकानाची की जायला टाईम नव्हता आणि कुठलं ऑप्शनच तिथे भेटत नव्हता की जाऊ म्हणून. 1 दिवससुद्धा फ्री नव्हता. त्यानंतर आत्ता थोडा टाईम भेटला आहे तर बोललो जाऊ दे दुकान 5 दिवस बंद ठेवू. आणि मामाचीच बस निघाली. माझ्या सख्या मामाची बस आहे. एकदा ती महाकुंभला जाऊन आली, एकदा उत्तर भारत दर्शन करून आली. पण तेव्हा आमची दुकानांची कामं चालू होती म्हणून गेलो नाही. आणि आत्ता निघालं तर बरं जाऊन येऊ. परत हा चान्स भेटणार आहे कारण की 144 वर्षानंतर आपला हा महाकुंभ लागला आहे. 3 पिढ्या जातील आमच्यात तेव्हा त्या 3ऱ्या पिढीला तो अनुभवायला भेटेल. तर बरं आपल्याला तो चान्स भेटला आहे तर आपण बघून येऊ. आणि ही आपली पिढी जीन झेड आहे ती काय पूर्ण बरबाद आहे. 2003च्या नंतर जेवढी पण जीन झेड आहे ती त्यांना काहीच राहिलेलं नाही. म्हणजे काहीच त्यांना सर्व मजा वाटते. पण माझ्यासाठी जरा एवढा बरं आहे की मी या कालात जन्माला आलो की मला महाकुंभसारखा बघायला भेटतो आहे. राम मंदिर बघायला भेटतो आहे. सर्व जेवण झालेत आणि आता आम्ही जेवायला बसलोत. आणि भाकरी, पापड, मटर, बटाटा, फ्लावर, लोणचा सर्व आहे. पहाटे लवकर पोचलो. या लॉजमध्ये थांबलेलो. आंघोळ वगैरे केली आणि आता जेवणाची तयारी चालू होती. भाजी कापून दिली मामासांना आणि एक साईडला नाश्ता आणि चहा रेडी ठेवून भाजी घालतात. आता पोचलो आता शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात. दर्शन झालेलं आहे मंदिरात गजानन महाराजांच्या समाधीचा. मस्त दर्शन झालं आहे. जास्त गर्दी नव्हती.
हा इकडं महाराजांचं मंदिर समाधी स्थळ आणि हा ध्वजस्तंभ. तर आता जेवायला गाडी थांबवले, शेगाववरनं निघालो वगैरे. तर थोडीफार ते पाणी वगैरे घ्यायचं होतं जेवणासाठी आणि पियाला पण, की आता एकदा समृद्धी महामार्ग लागला तर मध्ये काय भेटणार नाही आणि डायरेक्ट नॉनस्टॉप प्रयागराजपर्यंत प्रवास करायचा आहे. त्याच्यामुळं इथं आता स्पॉट बघितला आहे आणि थांबलो जेवासाठी. हा स्पॉट बघा, गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे आणि काय व्ह्यू आहे. हे मंदिर आहे तिकडं आणि या साईडला पूर्ण धरण. काय व्ह्यू आहे बघा. यो नंदी महाराज. ओम नमः शिवाय. तर इकडे हा महादेवांचं मंदिर आहे. मंदिराच्या साईडनी एक थोडीशी वाट आहे आणि इकडं असा पुढे जायचा रस्ता आहे. बोक आहे. इकडं सुद्धा देवीचं मंदिर आहे आणि हा साईडला व्ह्यू बघा कसला भारी आहे. मासे दाखवाय पाण्यातले पक्षी बघा. मावशीने आता इथंच कचरा टाकलाय. तर मावशी सांगते कचरा टाकलाय, माशांसाठी खायला टाकलंय. इथले मंदिर बघून झाले, पाया पडल्याने थोडा उशीर ध्यान करत बसलेलो. आणि आता तिकडं वरती पण एक मंदिर आहे, तो बघायला जो आता कोणता मंदिर आहे ते, तिथं पण दर्शन घेऊ. आणि इथलं वातावरण एवढं शांत आहे की इथं आल्याच मनाला शांती भेटते. तर हे मंदिर ते श्री गुप्तेश्वर गजानन महाराज संस्थान श्री क्षेत्र वाघा. इकडे अकोला इथे हे सर्व मंदिर आहेत. मस्त की मागं धरण आहे आणि त्याच्या किनाऱ्याला आहेत सर्व हे मंदिर. सर्व मंदिरात पाय पडून झाले आणि आता चाललंय बसच्या इथे. तिकडं जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. जेवण म्हणजे अर्धं जेवण रूमवरनंच बनवून आणलेलं, भाजी आणि वरण वगैरे ते रूमवरतीच बनवलेलं, म्हणजे इकडे जास्त टाईमपास नको. लोकांच्या अंगल होता सर्व जेवण आपलं रेडी होता आणि पाय पडून यावरती सर्व जेवण घेऊन आता निघालेलो. फक्त भात गरम गरम घालायचा होता. तर आता इथं थांबलोत, भात पण शिजतोय. इकडं आता बस लावलेली आहे, सर्व लोक थांबलेत पाय वगैरे पडून जेवणासाठी. चला तर आता सर्वजण बसले जेवायला, पण जेवायला बसतो. आणि आत्ता जेवायला केलंय वरण भात. द्या अजून तर असं बस. मस्त जाड झालं, पातळ नाही एकदम. शिमला न बटाट्याची भाजी, पापड लोणचा. पापड लोणचा नाही बस झाला, नंतर जेईन. आणि आपल्याला काकूंनी आजसाठी शिरा दिलाय, धन्यवाद काकू. तर आता प्रयागराजचा प्रवास चालू होणार आहे. तर मग बोललो गाडी काढायच्या आधी बाप्पाला नारळ देऊया. नारळ ठेव तिथं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा
मोरया जय मोरया. बस बस. बाप्पांजवळ नारळ दिलाय. आता गाडीजवळ नारळ फोडूया एक. आपण फोडलाच नाही पण आता देवाला पण फोडून घेतला आणि बसला पण फोडून घेतला. गणपती बाप्पा मोरया. अरे वा. तुकडे ठेवा आता इथे ते वाटी नको ठेवू. ठेव ठेव अच्छा टाक बाजूला दोन साईडला दोन पे. तिथे तिथे ठेव जमिनीवर ठेव. मग आयच स्नान कर जा 3-4 उड्या येत मार झाला कुंभ स्नान. ब्लॉग मध्ये घेतली म्हणजे पापा केला माहिती आहात. पापा माहिती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हर 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 हर. आता सर्वजण निघाले डायरेक्ट आता प्रयागराज. जाम थंडी आहे. उत्तर प्रदेशला पण अजून पोहोचलं नाही. आताशी MP मध्येच आहे. 2 दिवस महाराष्ट्रामध्येच गेलेत. जाम लेट झाले आणि अजून 250 किलोमीटर पोहोचत आहे प्रयागराजला. आता थोडाफार थांबलो फ्रेश वगैरे व्हायला. जेवायला गाडी थांबवली. आता पुलाव केलाय, पापड, रायता इथं सुद्धा काकून दिला आता. आणि जेवायला बसलोय. बाहेर सर्व बसलेत इकडे बाहेर. आणि मी आलो बसमध्ये वयाला बसायला. तिकडचे प्रयागराजचा रस्ता होता तो आता झालाय ब्लॉक. आणि पुढे लागले गर्दी. आता गाड्या फिरवल्यात. डायरेक्ट मिर्झापूरवरनं प्रयागराज जायला लागेल. UP मध्ये पूर्ण लोणावल्यासारखी फिलिंग. प्रयागराजमध्ये पोचलोत आणि ट्रॅफिक आता चालू झालेली आहे 20 किलोमीटर आधीपासूनच. सकाळपासून गाडीत होतो. Take the next right. ट्रॅफिक जाम 100 किलोमीटर असताना आम्हाला रस्ते बंद केले आणि रात फिरून जायला लागलाय. फायनली आता प्रयागराजमध्ये पोहोचलो आणि आता लागले परत ट्रॅफिक 20 किलोमीटरची. बघूया आता पुढं कसं काय होतंय. ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. फुल ट्रॅफिक आहे इथपर्यंत. 1-1.5 किलोमीटर पुढे चालत आलो आणि आता मी मामा आलो पुढे बघायला काय सीन आहे ते. इथपर्यंत ट्रॅफिक आहे आणि सर्व ट्रॅफिक सोडवतो.
पुढं गाड्या त्या पुढे जाऊन देत नाही. मागं बस लावलेल्या आहेत इलेक्ट्रिक, त्या बसनेच आपल्याला पुढं जायचं आहे. इकडं या साईडला पूर्ण पार्किंग ठेवलेली आहे. चल 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 चल. निघून आलोत आणि आता तिकडे मागं बस लावलेली आहे. तिथं आता जेवण वगैरे करू आणि नंतर मग पुढचा प्लॅन कसं काय ते बघू. कारण की आता तर रात्र झाली आहे भरपूर आणि संगमपर्यंत त्याला बोटी पण बंद झाल्यात आणि रिक्षावाले जरी सोडले तरी ते घाटापासून 3-4 किलोमीटर लांब सोडतात, तिथं चालत जायला लागेल. तर मग बघू आता पुढचं कसं काय येते. सकाळी उजेड वस्तूवर जर बोटी चालू झाल्या तर मग पटापट बोटीनेच तिकडे संगमपर्यंत जाऊ. आणि आत्ता तर आता जेवणाचा प्रोग्राम चालू केला आहे, बघू चला. तो चंद्र कसला भारी दिसतंय. आणि आत्ता काहीतरी वाजल्यात 3:30 वाजून गेलेत. मी जेवलो आणि कार झोपलेलो. तर मला उठवल्याबद्दल चल जाऊ चला आता संगमवरती आंघोळ करायला. थंडी भरपूर आहे. सगळी व कशी चाललीत ब्लँकेट गुंडललीत सर्वांनी अंगावर. आणि आता चाललो त्रिवेणी संगमवरती आंघोळ करायला. थंडी फुल आहे, पाणी पण गार असणार आहे, फुल कुल्फी होणार आहे सर्वांची. हर महादेव, हर गंगे. घाटावर आलोय. बाईक केली त्या रिक्षावाले पण जाम भाडा बोल होते, ते लांब सोडणार होते. फक्त बाईकने जाऊ, बाईकने डायरेक्ट नदीपर्यंत आणलंय. तिथे अजून पुढे थोडासा सोडणार आहेत ते. अशी बाईक मध्ये डबल सीट घेतात. कार बस वगैरे आपल्याला आतमध्ये सोडत नाही. लोकांनी आता धंदा बनवलाय बाईकचा. इकडे उतरवले आम्हाला सर्वांना. इकडे मागं चालत जायचं आहे. वाजलेत 5:30 आणि संगम घाटच्या जवळ पोचलेलो आहे. मम्मी पप्पा अजून मागं पडले. मी आलोय पुढं, ते मागं कुठं थांबलेलं त्याच्यामुळे ते आता उशीर लागला त्यांना. तर मी तर थांबलो त्यांच्यासाठी. आणि आता गर्दी पण भरपूर वाढत चालेल. पब्लिक व किती असेल आम्ही आता तो कोणच नव्हता आणि आता पब्लिक व कसली वाढले. क्रॉस को तिकडे आलो, त्या साईडला रास गर्दी आहे ती बघा. गर्दी जाम आहे. आणि मग तिकडे कपडे चेंज करायला काहीच जागा नाही. तर मग आता आम्ही सर्व आता इकडं मध्ये एक टेकडी होती तिकडे आलो. तिथं कपडे पण जागा चेंज करायला भेटेल, सामान पण ठेवायला भेटेल. पप्पा असं गेलीत आंघोळ करायला. मी थांबलो बाहेर. थंडी भरपूर आहे, बेकार थंडी आहे, बेकार. आणि गर्दी बघत असली इथे बघा, पूर्ण तिथपर्यंत गर्दी आहे आणि बेकार थंडी आहे.
माझी आंघोळ झालेली आहे. थंडी भरपूर आहे. भिजलेले कपडे तसेच खाली आहे. वरून फक्त जॅकेट घातलं आहे कारण का आता आम्ही इकडं पाण्याच्या या साईडला आलो कारण की तिकडं जाम गर्दी होती. मी इकडं आलतो आणि आता परत पाण्यातनं क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे आणि मग त्या साईडला जाऊन कपडे चेंज करू. थंडी बेकार आहे, बेकार थंडी आहे आणि पाणी पण जाम थंड आहे. गर्दी व कसली आहे इकडे आणि आम्ही आंघोळ करायला ते पार तिकडं गेलतो. दिसत पण नाही चढवल्याने तिथपर्यंत आणि पार तिकडून चालत आलतो इथून. एवढा लांब चालत गेलो तरी काय वाटला नाही आणि आत्ता बघते तेव्हा समजलं की आम्ही एवढा चाललोय म्हणून. यालाच बोलतात खरी भक्ती. जर तुम्ही जर फिरायला येत असाल ना तर तुम्हाला वाटेल की इथं काय नाही, सर्व असंच आहे, गैरसोय वगैरे. पण तुम्ही जर खऱ्या मनोभावाने आले की ना इकडं तुम्हाला काहीच वाटणार नाही. एवढा लांब चाललो तरी आम्हाला काय वाटलं नाही. असं वाटलं की इथल्या इथंच चाललोच म्हणून. तिथपर्यंत गेलो चालत, डोळ्याने दिसत पण नाही. बाय कशी देतो ढोलकी? कैसा दे रहा है? ये 900 रुपये. 900 रुपये का? 900 नाही. आवाज बरोबर नाही आहे पुरस्कार. रात्री जाऊन थंडी होती आणि आता पण बेकार थंडी आहे. जाऊन झोपलो आणि आता उठून आंघोळ केली. बेकार थंडी, थंड पाण्यात आंघोळ केली. थंड पाणी केली आणि थंडीत आता तेवढी थंडी वाजत नाही. इकडे बघा माकडं आलीत. आणि दादूच त्यांना खावायला घालतंय. सगळ्यांच्या आंघोळी चालू आहे. तर बोललं मी इकडं पुढे जाऊन येतो. तर इकडं मंदाकिनी नदी आहे आणि आता नदीच्या इथं रामघाट आहे आणि इकडं गर्दी बघ कसली बेकार आहे ती. जाम गर्दी आहे इथं पण. पार तिथपर्यंत गर्दी आहे. असा घाट आहे आणि इकडं आता बऱ्याच प्रकारच्या मूर्त्या ठेवल्या. इकडे बाप्पांचं मंदिर आहे, इकडे एक देवीचं मंदिर आहे, इकडं परत बजरंगबली आहेत, इकडं हा एक रथ आहे आणि इकडं शंकरांची पिंड आहे आणि हो इकडं असा घाट आहे. मंदाकिनी नदी. रात्री आम्ही आलो तेव्हा इकडे कोण नव्हता आणि आत्ता कसली गर्दी झाली बघा. एक प्राचीन शिव मंदिर आहे, इकडे जाऊन बघू कसं काय ते. नमः शिवाय. इकडं शिवलिंग बघ किती मोठा आहे ते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवलिंग बघ किती मोठे आहे. एका माणसावडा उंच मोठा शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. डाकिन्या भीमशंकरं सेतुबंधे तुरावेशं नागेशं दारुकावणे वारणस्यातु विश्वेशं त्र्यंबको मोदने तटे हिमालये तु केदारं
पुष्पेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायन्पात पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति। माकड बघ किती आहे। शुभ सकाळ मित्रांनो। तर आज कालच्या दिवसभरच्या बसच्या प्रवासानंतर आता आम्ही पोहोचलो उज्जैनला। तिकडं मागं रामघाट आहे आणि आपल्याला बस चालली रूमवरती साईडला पण होतो। इकडं वरती रूम घेतलं आंबोलीला, लगेच आंबोली वगैरे करून जायचं आता महाकालच्या दर्शनाला। काय ठेवलं जातात रूमवरती आणि आता चाललो रामघाटावरती आंघोळ करायला। आता एवढी पब्लिक आलेली आपल्या सोबत ना आंघोलीला। चांगला पाणी भेटलं म्हणजे जरा जास्त घाण नाही, तर सगळीकडं घाण वगैरे झालेली आहे, इथं थोडा बरं आहे। आता इथंच आंघोळ करू आणि मग रूमवरती जाऊन लगेच कपडे चेंज करून जायचं आहे महाकाळांच्या दर्शनाला। पाणी आहे सूर्य तिकडे आहे। कसा वाटला? रांगोळी वगैरे करून आलो आता रामघाटावरनं आणि कपडे बदलले, मंदिरात जायचं तर दर्शनाला। तर आता सर्व गाड्या वेगळ्या गाडी टाकून घेतो। इकडे आपली गाडी उभी आहे आणि या साईडला जेवणाची तयारी चालू आहे। आणि एवढ्या चांगल्या नगरीत पण इथली भई लोक किती घाण करून ठेवले, जराशी पण साफसफाई नाही ठेवले। तर दुपारच्या जेवणाला जिरा राईस आणि चना मसाला केला आहे ना। आता संध्याकाळची आता तयारी करून ठेवतो वांगा मसाला ना। सर्वजण चालले आता महाकालच्या दर्शनाला। बोला हर हर नमो पार्वती पतये हर हर महादेव। काय करायचंय काय? तर आता आलोत गडकालिका मंदिरामध्ये। इकडं दीपस्तंभ आहे। इकडं आईचा रक्षक वाघ। सर्वांनी दर्शन घ्या। जय मा गडकाली। बघा सर्वांनी इथं काय ठिकाणी असं लिहून ठेवलंय मंदिरावरती सगळ्यांची इच्छा। हा देऊळ आहे ना 51 शक्तिपीठ जे आहेत आपल्या पूर्ण भारतवर्षात, त्यापैकी एक आहे हा 51 शक्तिपीठ। म्हणजे सती मातेचे जे 51 पीठ झाले त्यापैकी एक। आता पोचलेलो आहेत श्री कालभैरव मंदिरामध्ये।
असं इथं बोलतात की कालभैरव हे महाकालांचे सेनापती आहेत आणि त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय पण महाकालांचं दर्शन घेत नाही. आहे श्री महाकाल कालभैरव महाराजांचा प्रवेशद्वार. आता मंदिराजवळ इकडं समोर मंदिर आहे. बोलो श्री कालभैरव महाराज की. हर 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 नमः पार्वती पतये. बम बोले हर हर. बोलो श्री कालभैरव महाराज की. बोलो श्री कालभैरव महाराज की. हर हर. आता आलोत मंगलनाथ महादेव मंदिरात. असं बोलतात की हा मंगल ग्रहचा जन्मस्थान आहे. तिथूनच मंगलस्थानाचा उगम झालेला आणि इथं मग त्यांनी शंकराची पिंड स्थापन केली म्हणून या मंदिराला नाव दिलंय मंगलनाथ महादेव. राशीत मंगल लागलेलं असतो त्याची पूजा इथे केली जाते. आणि ज्यांच्या राशीला मंगल ग्रहाचा दोष असतो तर त्यांची पूजा इथं जात होते. आणि या भारतातलं एकमेव मंगलनाथ महाराजांचं मंदिर आहे. इकडे मेंढ्याची मूर्ती आहे. तर मेंढा म्हणजे मंगलनाथ महाराजांचा वाहन. इकडं असं आपलं मंदिर आहे. चल पुढं चल. जय श्री मंगलनाथ महाराज. तो बघा तिकडे एक वानर आलाय. आता आलोत उज्जैन महाकालेश्वराच्या मंदिरात. गाडी बाहेरच लावले. तर आता गाड्या यायच्या आतमध्ये बंद करून टाकल्यात. त्याच्यामुळं आता पुढं चालत जायला लागणार आहे. व तो है अभी कल महाशिवरात्री आहे बोला. तर महाशिवरात्री आहे त्याच्यामुळं मागचे रस्ते तर बंद करून टाकले. इथनं आपल्याला चालतच जायला लागणार आहे मंदिरापर्यंत. महाकालांच्या मंदिराजवळ बघा त्या साईडला आहे मंदिर. आता आम्ही चालत चाललो पुढं आणि या साईडला आहे महाकालेश्वर कॉरिडोर. आता आलेलो महाकालेश्वर महाराजांच्या प्रवेशद्वाराजवळ. हे सर्व आता नवीनच बनवलं आहे इकडं. हे बघा असला भव्य प्रवेशद्वार. आणि या साईडला आहेत महाकालेश्वर कॉरिडोर. आलेलो आहेत आणि आत्ताच आरती चालू झाले. आपले भाग्य बघा आपल्याला आल्याला आरती भेटणार आहे. आरती चालू आहे बघा. आरती चालू आहे बघा. श्री महाकालेश्वर महाराज की जय. तुम्ही पण बघून घ्या बघून घ्या. तुम्ही कधी असाल माहिती नाही. मी आलोय मी दाखवते बघून घ्या.
दर्शन झालेलं आहे आपला. आतमध्ये आल्या आल्या आरती चालू झाली आणि पूर्ण आरती बघायला भेटली आपल्याला. उद्या महाशिवरात्री आणि आज आपल्याला आरती भेटली देवांची बघायला. हेच आपले पुण्य, हेच आपलं भाग्य, हीच त्याची इच्छा. आम्ही मागच्या वेळी पण येणार होतो पण तेव्हा मला यायला नाही भेटला, माझे पेपर वगैरे होते. मम्मी पण आलते तेव्हा मी नाही आलो, मी दुकानात थांबलो, दुकान सांभाळायला. आणि आज आलोय उद्या महाशिवरात्री, आज मला आरती भेटली बघायला. ही सर्व त्याचीच इच्छा. जेव्हा आपल्याला येत असतो तेव्हा आपण नाही येत, पण जेव्हा तो बोलवतो तेव्हा आपण बरोबर येतो. बरोबर महाकुंभ आणि ही आजची आपण आरती बघून आलो. लय बरं वाटतं, मला शांती भेटले. जेवढे काही दुःख पुण्य आपण जे काही केले ते सर्व त्याच्या चरणी टाकून आता पुढचा प्रवास आपण सुखाचा करू. एवढा बघू की आपण परत की आपल्याकडनं पाप की होणार नाही. पाय पडून आलो, जेवलो, खावलं, निघालेलो आणि आता पोहोचलो महाराष्ट्र एमपी बॉर्डरपर्यंत. फोन स्विच ऑफ झालं त्याच्यामुळे काही जास्त व्हिडिओ नाही काढायला भेटले. आता महाराष्ट्र एमपी बॉर्डरपर्यंत आलो. 4 वाजलेत आणि आता अजून बहुतेक प्रवास बाकी आहे. आपल्याला वाटते पनवेल उलव्याला पोहोचायला 2-1 तरी वाजतील, कारण की आता बाहेरचे जे पॅसेंजर आहेत त्यांना सोडतच यायचं आहे. तर ठाण्यापासून सर्व एक जण उतरेल, तर घरी पोहोचायला उशीर होणार आहे. आणि रात्री गेलो का लगेच महाशिवरात्रीची आम्हाला पत्त्याची ऑर्डर पण आहे, तिथं पण जायचं आहे. बघू, 4 दिवस आहे माझ्या एवढी काही झोप नाही झाले. आत्ता थोडाफार काय 1-2 तास झोपलेलो. घरी जाऊन जरा झोप काढीन आणि मग जमलाच तर मग जाईन मी ऑर्डरला, त्याचा पण बघू ब्लॉग काढीन, दाखवतो तुम्हाला पण. चला भेटू पुढं.